कीलक स्तोत्र। अथ कीलकम्। ओम अस्य श्री कीलक स्तोत्रासी शिव ऋषी मंत्रासी अनुष्टुप छंदासी महासरस्वती देवता म्हणावे। सप्तशती पाठाचे अंग म्हणून कीलक स्तोत्राचे करावे पठन। जगदंबा प्रीत्यर्थे म्हणून जपे विनियोगा म्हणावे। विशुद्ध ज्ञान ज्याचे शरीर तिन्ही वेद दिव्य नेत्र मुकुट ज्याचा अर्धचंद्र त्या शिवासी नमी तसे। करुणी शिवाचे स्मरण करावे सप्तशती पारायण होईल त्याचे कल्याण शिवकृपेने सर्वदा। नको मंत्र पुरशरण नको विद्यादी साधन होतील सर्व इच्छा पूर्ण पठन मात्रे ग्रंथाच्या। स्वय महादेव म्हणत सप्तशती ग्रंथ श्रेष्ठ दुर्गा देवी मूर्तिमंत पठने साकार होतसे। करिता सहस्त्र पारायण अंबा होतसे प्रसन्न ऐसे असे महिमान दुर्गा सप्तशती ग्रंथाचे। जप करता एक सहस्त्र मंत्र सिद्धी अद्भुत प्राप्त होऊनी साधका प्रत अपार शक्ती देतसे। झाला याचा दुरुपयोग चिंतती देव समग्र शिवे कलित केले स्तोत्र म्हणून पहाते धवा। ते पासुनी सप्तशती ग्रंथ झाला पहा मर्यादित परिभाविका पुण्य प्राप्त अपार जाणा होतसे। कृष्ण पक्षातील अष्टमी अथवा चतुर्दशी पाहुनी सर्वस्व देवी चरणी वाहुनी नमन करावे। स्पष्ट उच्चारण सहित पठन करावा ग्रंथ ऐसे करिता सिद्ध ग्रंथ जाना होतसे। तो देवीचा अनुचर होऊनी राहे बरोबर अंतरिक्षात संचार देवी सवे करी सदा। श्री दुर्गा देवी प्रसन्न होऊनी देई वरदान ऐश्वर्य आरोग्य संपन्न प्राप्त जाना होतसे। कल्याणमयी जगदंबा भक्ता ते प्रतिपाडी सदा। करतळी जैसा आवडा तैसा मोक्ष करी तसे। स्वस्ती देवी कीलक स्तोत्र।